आणि काही प्रमाणात पाण्याचाही अंश असतो. अशा घटकांनी निर्माण होणाऱ्या पदार्थाला काय म्हटलं जातं? मृदा असे म्हटले जाते. गाळाची मृदा नद्यांनी वाहून आणलेला गाळ आणि सागरी किनारपट्टीवर गाळाची मृदा नद्यांनी वाहून आणलेला गाळ आणि सागरी किनारपट्टीवर सागरी लाटांच्या कार्यामुळे गाळाची मृदा तयार झालेली आहे. जुनी गाळाची मृदा म्हणजेच त्याला भांगर असं म्हटलं जातं. हे असे क्वेश्चन्स विचारले जातात. जुनी गाळाची मृदा म्हणजेच भांगर. मैदानाच्या उंच भागात नद्यांच्या पात्रापासून दूर अंतरावर तयार झालेल्या पायऱ्यांच्या प्रदेशात जुनी गाळाची मृदा म्हणजेच भांगर आढळते. त्यात ऊस, फळे, तांदूळ, भाजीपाला, चहा इत्यादींचे उत्पादन केले जाते. नवीन गाळाची मृदा म्हणजेच त्याला काय म्हटलं जातं? खादर. पुराच्या वेळी नदीपात्राच्या दोन्ही बाजूस दरवर्षी निक्षेपण होणाऱ्या नवीन गाळामुळे तयार होणाऱ्या मृदेला काय म्हटलं जातं? खादर असे म्हटले जाते. या मृदेत तांदूळ, ताग, ऊस इत्यादीचे उत्पादन केले जाते. ठीक आहे. सो नवी गाळाची मृदा खादर, जुनी गाळाची मृदा भांगर. तुम्ही जर पास्ट क्वेश्चन पेपर्स बघाल तर तुम्हाला आढळेल की या दोन क्वेश्चनवर जोड्या लावा पण येऊन गेलेले आहेत. ओके. सो सेम क्वेश्चन पॅटर्न रिपीट होत नाही, म्हणजे सेम क्वेश्चन रिपीट होत नाही, पण त्याच्या आजूबाजूचे जर कुठले काही क्वेश्चन्स असतील तर ते नक्कीच विचारले जातात. ओके. नेक्स्ट बघूया. आता मृदांचे काही प्रकार आपण बघणार आहोत. ठीक आहे. काळी मृदा म्हणजेच त्याला रेगूर मृदा असेही म्हणतात. दख्खनच्या पठारावर कापसाची काळी मृदा आढळते, त्यालाच रेगूर मृदा असेही म्हटले जाते. बेसॉल्ट व ग्रॅनाइट खडकाचे अपक्षय म्हणजेच विदारण होऊन काळी मृदा तयार होते. गुणधर्म: लोह, ॲल्युमिनियम, ह्युमसचे प्रमाण जास्त, पोटॅश, चुनखडी, ॲल्युमिनियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम या खनिजांनी काळी मृदा समृद्ध ओलावा जास्त काळ टिकून ठेवते. या सगळ्या खनिजांमुळे काळी मृदा समृद्ध होते व त्यामुळे ओलावा जास्त टिकून ठेवते. टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट या घटकामुळे काळा रंग येतो. खरीप व रब्बी दोन्ही पिकांचे उत्पादन या मृदेमध्ये घेतले जाते. पिके: तृणधान्य, तेलबिया, संत्री, मोसंबी, द्राक्षे, कापूस, ऊस, तंबाखू, भुईमूग इत्यादींचे उत्पादन या मृदेत घेतले जाते. जांभा मृदा उष्णकटिबंधीय प्रदेशात ट्रॉपिक्स मध्ये ही मृदा आढळते. पावसाचे प्रमाण 200 सेंटीमीटर पेक्षा अधिक असल्यास खडकांचे अपक्षय व अपक्षरण होते. खडकामधील सिलिकावर अपक्षयाची क्रिया होऊन लिचिंग ची प्रक्रिया होऊन म्हणजेच Fe2O3 लिचिंगची प्रक्रिया होऊन आयर्न ऑक्साईड
तयार होते. असा तांबूस पिवळसर जमिनीला जांभा मृदा असे म्हणतात. घटक एल, O3 व लोह यांमुळे फारशी सुपीक नसते, परंतु खतांना चांगला प्रतिसाद मिळतो. या मृदेमध्ये आंबा, काजू, नाचणी, भात व कडधान्य इत्यादी पिके घेतली जातात. तांबडी मृदा सेंद्रिय घटक व नायट्रोजनचा अभाव असतो. मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम आढळतात. लोहाचा अंशामुळे ही मृदा लाल रंगाची दिसते. अतिशय जुन्या अशा आर्कियन, कालीन, ग्रॅनाइट व नीस खडकांच्या अपक्षय होऊन ही मृदा तयार होते. क्वेश्चन विचारण्याजोगा आहे. पीक कुठले कुठले घेतले जातात? भाजीपाला, भुईमूग यांचे उत्पादन आणि रताळी यांचे उत्पादन घेतले जाते. नेक्स्ट मृदा पर्वतीय मृदा दगडगोटे यांच्या मिश्रणातून तयार होते. या भागामध्ये अरण्य जास्त असल्याने सेंद्रिय पदार्थ जास्त असतात. पिके कुठली घेतली जातात? चहा, कॉफी, फळझाडे, मका, बार्ली इत्यादींचे उत्पादन घेतले जाते. नेक्स्ट बघूया पीक वितरण व उत्पादनाचे सामाजिक पर्यावरणीय घटक. आपण मगाशी प्राकृतिक बघितले, आता सामाजिक पर्यावरणीय घटक बघूया. काय आहे? भूधारणा, जमीन धारणा म्हणजेच काय? समुदायाची स्थलांतरित शेती, व्यक्तिगत स्थिर स्थायी शेती, कुळ शेतकरी, भागीदारी मधील माणूस म्हणजेच काय? एक्झाम्पल घ्या की कुळ किंवा भागीदारी करीत असलेला शेतकरी म्हणजे एक्झाम्पल घ्या ईशान्य भारतातील झूम शेती या प्रकारची असते. हे सगळे सामाजिक आपण घटक बघतोय. जमिनीचा आकार व तिचे विभाजन, यामुळे आधुनिक तंत्रज्ञान व ट्रॅक्टर आदानाचा वापर शक्य नाही होत. कारण बघा जेवढी जमीन लहान तेवढं आपण त्यामध्ये टेक्नॉलॉजी व्यवस्थित वापरू नाही शकत. राईट. नेक्स्ट आहे मजूर पुरवठा आणि भांडवल पुरवठा. ठीक आहे, हे काही सोशल ऍस्पेक्ट्स आहेत जे महत्वाचे ठरतात कृषीसाठी. नेक्स्ट बघूया पीक वाढीचा हवामान एक घटक. आता हवामानामध्ये काय काय येणार? तर सूर्यप्रकाश. यामधलं महत्वाचं काय आहे? सूर्यप्रकाशाचा अनेक प्रक्रियांवर प्रभाव. फर्स्ट आहे फोटोसिंथेसिस. नेक्स्ट आहे एन्झाइम ऍक्शन म्हणजेच वितंचक म्हणू शकतो त्याला. नेक्स्ट सॉइल टेम्परेचर, रेट ऑफ वॉटर ऍब्झॉर्प्शन. हे काही फॅक्टर्स आहेत जे सूर्यप्रकाशावर आधारित आहेत. सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेचा दर्जा व कालखंडाचा पिकांची वाढ आणि वितरणावर भिन्न भिन्न प्रकार